च्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच विविध सांस्कृतिक कला तसेच क्रीडा विषयक विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते। यासाठी आम्हाला वेळोवेळी जे सहकार्य केलं असतं ते मंगेशजी आंबले साहेब असतील, आबा दळवी साहेब, रेड्डी साहेब, अस्मिता पाटील ताई, स्वाती गुरखे मॅडम, सचिन साळुंके साहेब, सिनू सनू डॅनियल साहेब, तुषार पवार साहेब, मिस्त्री साहेब यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळतच असतं। 2 दिवसांच्या मध्ये अतिशय उत्कृष्ट असे सामने झाले। त्यामध्ये ऐरोली संघ विजेता ठरला तर सीबीडी वॉरियर संघ हा उपविजेता ठरला। सीबीडीचे राज्य साहित्य मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते कृपया व्यासपीठाजवळ यायचे। सर्वप्रथम आपण इथे उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरवूया। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक तसेच मालिकावीर यांचा सन्मान करू आणि त्यानंतर उपविजेता व विजेता संघाला आकर्षक ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करूया। येथे मान्यवरांची जी प्रमुख उपस्थिती आहे त्यांच्या साहित्य मित्र मंडळाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते मागील 2 दिवसापासून ज्यांनी मेहनत केली त्यांच्या वतीने आपण त्यांना सन्मान चिन्ह तसेच मायेची शाल देऊन त्यांना गौरवूया। मी बाबू पाटील यांना विनंती करतो, बाबू पाटील व्यासपीठावरती यायचे। बाबू पाटील, बाबू पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय मंगेश आंबले साहेब यांना मायेची शाल तसेच सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। बाबू पाटील यांनी मंगेश आंबले साहेब यांचा सन्मान चिन्ह तसेच मायेची शाल व पुष्पगुच्छ सत्कार करायचा मंगेश आंबले सरांचा। यानंतर जोरदार टाळे झाले पाहिजेत। यानंतर मी विक्की गोंधळीकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आबा दळवी साहेब यांचा सत्कार करायचे। विक्की गोंधळीकर यांनी यानंतर विक्की गोंधळीकर हे माननीय आबा दळवी साहेब यांचा सत्कार करतील। भाई विनंती एवढीच आहे, पटपट सत्कार करा ओळीने। आमच्या इलेक्शन डोक्यावर आहे। 2 जिल्हाध्यक्ष इथेच बसून आहेत, लोक आम्हाला सोडत नाहीत आता। नक्कीच आंबले साहेब आपण लवकरात लवकर सत्कार करूया। यानंतर स्वप्नील कांबळे यांना विनंती करतो त्यांनी माननीय सीवी रेड्डी साहेबांचा सन्मान चिन्ह मायेची शाल देऊन श्रीफद करावा। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी येथे स्टेजवरती यायचं आणि लवकर सत्कार करायचा। आपल्याला लगेच पारितोषिक वितरण समारंभ सुरू करायचा आहे। यानंतर मी विनंती करतो प्रमोद कछवे यांनी अस्मिताताई यांचा सत्कार करायचा आहे।
यानंतर स्वातीताई गोरखे यांचा सत्कार करायचा आहे. इजाज खान, सरफराज खान यांनी पुढील सत्कार करायचा आहे. प्रमुख अतिथी प्रशांत पाटील साहेब यांचा सत्कार करायचा आहे. वृषभ चंदानी कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. यानंतरचा सत्कार प्रशांत पाटील यांचा करायचा आहे. मी वृषभ चंदानी यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्कार करायचा आहे. त्यानंतरचा सत्कार नवीन शर्मा करतील. सचिन साळुंके RMC चे ओनर आहेत, त्यांचा सत्कार सचिन साळुंकेचा सत्कार नवीन शर्मा करतील. लवकरात लवकर सत्कार करायचा आहे. इलेक्शन तोंडावरती आहे, भरपूर काम आहेत. यानंतरचा सत्कार सेन्यू डॅनियल करतील. अभिजित लक्ष्मीकांत यांनी सेन्यू डॅनियलचा सत्कार करायचा आहे. अभिजित यानंतरचा पुढील सत्कार रमेश मेस्त्री करतील. मी गणेश डिंबळे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढील सत्कार करायचा आहे. सुरेश मेस्त्री यांचा सत्कार करायचा आहे. रमेश मेस्त्री माफ करा. यानंतर सनू डॅनियलचा सत्कार महेश पटेल करतील. सनू डॅनियल यानंतर यानंतर पुढील सत्कार प्रितेश कोळी याचा होईल. अल्केश कृपया व्यासपीठावरती यायचे. कुमार ऋषिकांत यादव कृपया व्यासपीठावरती या. यानंतरचा सत्कार प्रितेश कोळी. इजाज खान यांना विनंती करतो की त्यांनी प्रितेश कोळीचा सत्कार करायचा आहे. अल्केश आपण प्रितेश कोळी याचा सत्कार करायचा आहे. अनिकेत कृपया आपण व्यासपीठावरती. अनिकेत या पुढील सत्कार तुषार पवार याचा होईल. मी अनिकेतला विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि तुषार पवारचा सत्कार करायचा आहे. यानंतर शेवटचा सत्कार दत्ता माने यांचा. दत्ता माने यांना एक शाल तसे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. येथे सत्कार समारंभ झालेला आहे. इजाज खान यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह तसे मायेची शाल देऊन गौरवण्यात यावे. यानंतर शेवटचे दोन महत्वाचे सत्कार. अब्बू आपण व्यासपीठावरती यायचं. अब्बू यानंतर अनिल कुदळेंचा सत्कार प्रतीक करतील. नाना कुदळे आपण सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर बाळू चंदानी यांचा देखील येथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. गणेश पाटील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो आपण येथे पारितोषिक वितरणाचा समारंभ सुरू करू.
चला आता बक्षीस समारंभाकडे आपण जाऊया. ही स्पर्धा आपण पाहिली अगदी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस समारंभ इथे पार पाडतोय. आपण एक सन्मान करूया. ज्या समालोचकाने खूप चांगलं समालोचन केले असे सीबीडी गावाचा आवाज खूप चांगलं समालोचन आपण पाहिले. केतनजी उंडे सर, आपण या आपला सन्मान आम्ही इथे करतोय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो या समालोचकासाठी. छान प्रकारे समालोचन केलेलं आहे. आपल्या आवाजाच्या जोरावरती तुम्हा सर्वांना तल्लीन केलाय. भरपूर छान समालोचन आपण पाहिले. अप्रतिम दर्जाचा आपण पाहिले. आपल्या आवाजाच्या जोरावरती आज तुम्हा सर्वांना तल्लीन केलाय. खूप चांगलं समालोचन पाहिलं आपण केतनजी उंडे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी सीबीडी नगरीमध्ये येतो तर मी आबासाहेबांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करावा. या लहान चिमुकल्यांचा एकदा सन्मान करा. या सगळेजण जेव्हा जेव्हा येतो मित्रांनो तेव्हा तेव्हा यांचा प्रतिसाद आपल्याला असतोच. आणि आबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आम्ही करतोय. आपण पाहू शकाल हे लहान चिमुकले उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान. खूप चांगले मेहनत केलेले आहेत. पडद्यामागचे हिरो आपण पाहू शकाल. भरपूर मेहनत या लहान मुलांनी घेतलेली आहे. हॅलो हॅलो. तदनंतर आपण 2 दिवस ज्याचा आवाज ऐकला वाशेगावचा राहुल राठोड याचा देखील इथे सत्कार केला जाईल. नवी मुंबईचा एक उभरता समालोचन आहे. कमी वयामध्ये ज्याने आपल्या नावाचा ठसा समालोचन मध्ये नक्कीच जठा उमटवला तोच राहुल राठोड. त्याचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर सर्वांना विनंती असेल टाळ्या वाजवायच्या ह्या समालोचकासाठी ज्याने कालच्या दिवसापासून आपल्या आवाजाची मेजवानी नक्कीच सीबीडी नगरीमध्ये आपल्याला दाखवली ती. तदनंतर आम्ही आणखीन 2 सत्कार करणार आहोत. अंपायरची भूमिका ज्यांनी निभावली ते ऋषभ चंदानी, इम्तियाज खान, शिवम शुक्ला आणि ऋषी पानसरे यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर बरोबर अनिकेत कुदळे असतील त्यांनी देखील पंचांची भूमिका निभावली. या सर्वांचा देखील सत्कार केला जाईल. तर विनंती असेल त्यांना देखील यायचंय. इम्तियाज खान आपण देखील यायचंय. चला या मित्रांनो खूप चांगली मेहनत या घेतलेली आहे. मित्रांनो एका वेळेस क्रिकेटमध्ये कॉमेंटेटर नसले तरी चालेल, अंपायर असणं फार गरजेचं आहे. ज्यांना परमेश्वराचा हा दर्जा दिलेला आहे क्रिकेटमध्ये आणि त्यांचाही शुभ सन्मानित होतोय. भरपूर मेहनत घेतलेली आहे. अगदी त्यांचा शुभ सन्मानित होतोय. खूप चांगली अंपायरिंग आपण पाहिली या मैदानामध्ये. चला जाऊया बक्षीस समारंभाकडे आपण जातोय. तर तुम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर मंगेश आमले सरांना विनंती करतो. नेहमी आपल्यावरती त्यांचं प्रेम सातत्याने असतो. विनंती करतो साहेब आपण आपलं मनोगत आपण व्यक्त करावा. Cricket is a game which gives strength, stamina and fearless attitude. 11 लोक खेळवली जातात आणि त्या 11 लोकांमध्ये नैपुण्य असतं. कोणी बॉलर असतो, बॅट्समन असतो, कोणी क्षेत्ररक्षक असतो आणि त्यातून खेळ साकारला जातो. फिअरलेस ॲटिट्यूड मिळतो, लिडरशिप मिळते, स्ट्रेंथ मिळते, स्टॅमिना मिळतो. मग संघ कोणताही असो, जिंकलेला असो अथवा हरलेला असो, हार जीत चालू असते. जो संघ जिंकतो आनंद उत्साह तो त्यांना तर देतोच, परंतु त्याचसोबत प्रेक्षकांनाही आनंद मिळत असतो. हरलेल्या संघाला त्यातून काही शिकण्यासारखं असतं आणि ते शिकणं म्हणजे त्यांच्या पुढच्या विजयाची नांदी असते. त्याच्यामुळे खेळामध्ये हार जीत चालू राहते. त्याचं वेगळं असं काही वाटून घेऊ नये. आपण खेळ किती चांगला खेळलो आणि किती आनंद प्रेक्षकांना देऊ शकलो ते म्हणजे क्रिकेट. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा
मी लाईव्ह मेंबर आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रभर ज्या क्रिकेट स्पर्धा चालतात तिथे कुठे ना कुठेतरी मी इन्व्हॉल्व असतो. आता 6 तारखेलाच आमचं इलेक्शन आहे आणि मला तर वोटिंग राईट आहे, त्याच्यामुळे मला तिथे पार्टिसिपेट व्हायचं आहे. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा लाईव्ह मेंबर म्हणून मला वेळोवेळी क्रिकेटची सेवा करायला मिळते. ती नवी मुंबईत असो, पुण्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये असो. त्याच्यामुळे क्रिकेट हे नेहमीच माझ्या आवडीचं आणि हृदयाच्या जवळचा खेळ आहे असं मी मानतो. मित्रहो, सीबीडीचा राजा या मित्रमंडळाचे सर्व सदस्य अनेक वर्ष माझ्या संपर्कात असतात आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला, मग ते गणपतीचा असो, कोणाचा वाढदिवस असो, कोणाच्या घरामध्ये लग्न कार्य असो, सुख दुःखाच्या सर्व प्रसंगी मी तिथे उपस्थित असतो. त्या उपर आज ही जी महत्त्वाची ट्रॉफी आहे ती मी स्पॉन्सर करावी असं आमचे तालुका अध्यक्ष प्रशांत तडाखे असतील, माझे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रशांत पाटील साहेब असतील आणि या मंडळींनी मला सांगितलं आणि मी लगेच त्याला दुजोरा दिला, होकार दिला. मित्रो, क्रिकेटची सेवा करत राहीन हा शब्द देतो आणि तुमच्यामध्ये गुणवंत खेळाडू निर्माण होत अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद आमले साहेब. मी आबा दळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. मंच पर विराजमान सभी गणमान्य व्यक्ति, उनका स्वागत करता हूं. सीबीडी का राजा का हमारा दोस्त लोग बोल सकता है, उनका तरफ से आयोजित किया हुआ सभी खिलाड़ी को मैं अभिनंदन करता हूं. जो जीते हैं वो सिकंदर तो है, जो आगे जीतने वाला है वो भी सिकंदर रहेंगे. मित्रों, ये अवसर पर मेरा दोस्त का कमी महसूस हो रहा है मुझे, तो उनका चिरंजीव तो दोनों दिख रहा है इधर, तो उन दोनों को शुभेच्छा देके मेरा वाणी को विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला चला पुन्हा एकदा आपण जाऊया बक्षीस समारंभाकडे. कुणाचा सन्मान राहिला असेल? मी स्वातीताई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दाचं मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर साई एकता मित्र मंडळ आयोजित या कार्यक्रमामध्ये जे सर्व खेळले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ती सगळी टीम, कारण हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे खूप मोठं प्लॅनिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये सातत्याने वेळ द्यावा लागतो. त्याबद्दल साई एकता मित्रमंडळाच्या सगळ्या सदस्यांचे खूप खूप अभिनंदन. खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मला असं वाटतं कुठलाही स्पोर्ट्स खेळण्यासाठी एक करेज लागतं, कुठलाही खेळ असू दे मग तो. जर का तुमच्यामध्ये एक उडी जरी मारायची असेल तर हिम्मत नसेल तर ती तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही बॅकआउट होणार. आणि या सगळे जे इथे खेळलेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जे जिंकलेत त्यांना म्हणजे तुम्ही ट्रॉफी घेऊनच जाणार आहात, पण जे हारलेत तर त्यांच्यासाठी ही यशाची पहिली पायरी आहे. कारण जर का तुम्हाला उद्या जिंकायचं असेल तर तुम्ही कशामुळे हारलात ते तुम्हाला आज कळलंय, तर उद्या तुम्हाला ते जिंकता येणार आहे. त्यासाठी जी टीम आज 2nd नंबरला आली आहे त्यांचंही अभिनंदन खूप मोठ्या प्रमाणात. आणि मला काही खूप जास्त इथे बोलायचं नाही आहे, फक्त एवढंच म्हणीन, कीप युअर स्पोर्ट्समनशिप स्पिरिट अप आणि असेच खेळत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण पाहिलात खूप चांगला उल्लेख ताईने दिलेला आहे. आपण कुठे हारलात या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. योग्य आहे मित्रांनो, खरी गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे, कारण क्रिकेट हा एका खेळाडूचा नाही, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तर मी सौभाग्यवती अस्मिताताई पाटील आपणाशी विनंती करतोय आपणही आपलं मनोगत व्यक्त करावा.
नमस्कार. आज इथे 2 दिवसाचा क्रिकेट सामना टुर्नामेंट्स आयोजित केलेला होता. तसंच साई एकता मित्रमंडळ हे दरवर्षीप्रमाणे इथे क्रिकेट सामने आयोजित करतात. साई एकता मित्रमंडळाचं एवढं एकदम कार्य चांगलं आहे आणि खरंच सर्व जाती धर्माचे आणि सर्वच प्रकारच्या मुलांचं इथं एक कार्यक्रम असतो आणि खूप सुंदर असं आयोजन करतात हे. आणि इथे भेदभाव कोणाच गोष्टीचा नाही आहे. आणि आज जे टीम किती मला वाटते भरपूर टीम इथं खेळत होत्या आणि आज 2 टीममध्ये सामना झालाय. एरोलीची टीम विजेता झालेली आहे आणि जी टीम एका 2-3 मार्काने किंवा एका 2-3 रनाने मागे गेली असेल, पण त्यांना खरंच पुढे जिंकण्यासाठी ही हार आज पत्करावी लागली असेल कदाचित. आणि पुढचं यश हे तुमचं असेल. आणि हार जीत हे नेहमी होतच राहते, असं काही हे नाही आहे. कारण ते हारले म्हणून ही टीम जिंकली एवढं आपण समजावं. आणि आज जे टीम एरोलीची टीम जिंकली आहे त्या टीमसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, थँक्यू सो मच. चला जाऊया या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस समारंभाकडे. चला दोन्ही संघ समोर या. चला दोन्ही संघ समोर यायचे. थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. गेस करायचे, लक्षात घ्या. चला मित्रांनो, आणखीन एक सन्मान राहिलेला आहे. ही स्पर्धा 7 समुद्रापलीकडे ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह आणि त्यांचे हॅलो हॅलो खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट इथे झालेलं आहे. पनवेल टेनिस क्रिकेट. चला संपूर्ण टेक्निकल टीम एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. या वाहिनीवरती आपण पाहू शकाल अगदी 7 समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घरबसल्या प्रेक्षक आनंद घेतलेत. तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं विश्लेषण झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. खूप चांगलं वाहिनीवरती आणि चांगली क्लॅरिटी आपण पाहू शकाल. त्यांचाही आम्ही शुभ सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला जाऊया आता मित्रांनो. कुणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही क्षमा व्यक्त करतोय. चला जाऊया या सोहळ्याच्या बक्षीस समारंभाकडे. बोला गणपती बाप्पा. जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप चांगली फिल्डिंग केली, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलेलं आहे, चांगले कॅचेस त्याने पकडलेले आहेत. आणि गेस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. शंकाच नाहीये मित्रांनो, फिल्डरचा किताब काढायचाच नाहीये. नाव आहे आयुष. काय झेल पकडला या खेळाडूने, अगदी सूर मारलाय. तर मी आदरणीय अनिकेत दादा कुदळे आपणास विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये बेस्ट फिल्डरचं किताब आपण इथे वितरित करावा. काय क्षेत्ररक्षण आपण पाहिलात, एफर्ट्स चांगले होते, कमालीचे एफर्ट्स आपण पाहिलात. चांगले झेल या खेळाडूने टिपलेले आहेत, चांगले कॅचेस. आयुष अभिनंदन. काय खेळ साकारला या खेळाडूने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. अभिनंदन आयुष, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर मी प्रितिशदा कोळी आपणास विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये हा किताब आपण इथे वितरित करावा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या गोलंदाजाने भल्या भल्या फलंदाजाला घाम फोडलाय, ज्या गोलंदाजाने अगदी कंजूसी गोलंदाजी केली, ज्या गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे, यस नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यस सोहम जोशी ठरलाय ऐरोली कोलीवाडा टीमचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. इकॉनॉमिकल गोलंदाजी, विकेट घेण्याचा कारनामा केलाय, अफलातून गोलंदाजी.
सोहम सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण घ्यायचा आहे. सेमीफायनल मध्ये देखील हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला होता. तुषार पवार, आपण अभिनंदन मॅन सोहम, ऑफ द मॅच. चांगला खेळ तुमचा झालेला आहे. चला अभि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचा आहे. अभि जोशी ठरलेले आहे फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ त्यांचा झालेला आहे. चला जाऊया या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज एनिकेस. त्या रेस मध्ये 2 खेळाडू होते. राहुल होता, राहुलची धुवाधार इनिंग. त्यानंतर आपण पाहू शकाल एनिकेस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केली आहे. रणजित सुद्धा त्या रेस मध्ये होता. एनिकेस बॅटिंग करत असताना त्याने 76 धावा बनवलेल्या आहेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ऐरोली गावाचा एक परफेक्ट बॅटर, ऐरोली कोलीवाडा टीमचा अभि जोशी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ परफॉर्मन्स यार. तर मी तुषारजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये अभि जोशी ठरलेला आहे. अभि थोडी चर्चा आपण तुमच्याही बरोबर करतोय. बेस्ट बॅटरचं किताब तुम्ही जिंकलेले आहात. अभि कसा वाटलाय, फलंदाजाचा किताब जिंकलाय, सिरीज मध्ये थोडासा लांब राहिला, चांगली बॅटिंग केली, काय भावना व्यक्त करता. बॅट्समॅनचं किताब तुम्हाला मिळालेलं आहे. काही नाही, चांगलं वाटतंय फलंदाजी करताना आणि ग्राउंडही चांगलं झालं. लास्ट टाइम आम्ही टुर्नामेंटला पहिल्याच मॅचला हरलेलो आम्ही आणि आता तर या हप्त्यामध्ये आम्ही गुरुवारी सुद्धा फायनल मारली, शुक्रवारी सुद्धा फायनल मारली, शनिवारी थर्ड राऊंडला हरलो आणि आज सुद्धा आम्ही फायनल मारली. या हप्त्यामध्ये आम्हाला 3 फायनल आल्या. अभि आणखीन एक प्रश्न विचारतोय. हा सीबीडीचा भव्य दिव्य आयोजन सोहळा कसा वाटलाय. मान्यवरांचं, या आयोजकांचा सपोर्ट, टीमचा सपोर्ट कसा वाटलाय आणि अगदी छान रीतीने स्पर्धा भरवली गेलेली आहे, कसा वाटलाय. हा माहोल कशा रीतीने अनुभवत आहे. काय नाही, आपलं स्पर्धा तर खूप चांगली होती आणि खेळाडूसाठी डगआउट पण सुद्धा बनवलेले आणि विकेट पण चांगली होती आणि खेळायला खूप मजा आली. चला अभिनंदन, अभि जोशी होते ही. बेस्ट बॅटरचं किताब या खेळाडूने जिंकलेलं आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. तर मी आदरणीय बाळू चंदानी आणि प्रीतिशोधा कोळी आपल्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब आपण द्यायचं आहे. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, मालिकावीर. 16 संघ झाले, त्या 16 संघाच्या अगदी 16 संघामध्ये ही मालिका झाली, त्या मालिकेचा वीर झालाय. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, मालिकावीर. सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है, सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है, असफलता के बाद सफलता जरूर मिलती है. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, या स्पर्धेचा सर्वात मोठा मान. बॅटिंग करत असताना त्याने 77 धावा बनवलेल्या आहेत. अभिने 76 केलेले आहेत. राहुल जटा ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. 77 धावा बनवलेल्या आहेत या खेळाडूने. या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा मान, या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा सन्मान. काय खेळ साकारलाय. व्हेरी डेंजरस मॅन, प्रभावित केलाय. राहुल जठा ठरलेले आहेत. राहुलजी तुमच्याही थोडस आपण बोलताना कमी बोलतात, बॅटने फार बोलतात. चला जाऊया आता. चला सेकंड नंबर, मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये सेकंड नंबरची ट्रॉफी आपण इथे वितरित करावी. चला यायचं आहे सीबीडी वॉरियर्स टीम. चला फक्त कॅप्टन यायचं विनंती करतोय, फक्त कर्णधार. सीबीडी वॉरियर्स टीम या, फक्त कॅप्टन यायचं आहे.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आदरणीय सचिनजी साळुंके साहेब या ट्रॉफीचे पुरस्कृते आहेत. आपण पाहू शकाल ही पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी अप्रतिम दर्जाची ट्रॉफी आपण पाहिलात. खूप छान ट्रॉफी आहे. अभिनंदन सीबीडी वॉरियर्स टीम, छान परफॉर्मन्स आपण केलेला आहात. चला टीम तुम्ही या, एकदा ग्रुप फोटो काढा. सीबीडी वॉरियर्स टीम आपण या. सीबीडी वॉरियर्स टीम चला बोला गणपती बाप्पा. चला या स्पर्धेचा शिल्पकार काय खेळ केला या टीमने. मित्रांनो एक कमी कालखंडामध्ये या संघाने बाजी मारलेली आहे, भरपूर प्रभावित केला आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आज बालादादा नाहीये परंतु त्याचा सपोर्ट असतो या टीमच्या मागे. चला यायचे ऐरोली कोलीवाडा टीम ठरलेला आहे या स्पर्धेचा विजेता. भरपूर सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही चमचमणारी ट्रॉफी. फक्त पहिला कॅप्टन या, पहिला कॅप्टन यायचंय ऐरोली कोलीवाडा. अभि आपण या, पहिला कॅप्टन यायचंय. अभि मित्रांनो या टीमने भरपूर चांगला खेळ केलाय, भरपूर मेहनत या टीमने घेतलेली आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अगदी यंग टॅलेंट घेऊन मैदानामध्ये खेळत असतात. चांगला संघर्षाची लढाई या टीमने घेतलेली आहे. प्रथम क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी आपण पाहिली. ऐरोली कोलीवाडा टीम, ऐरोली कोलीवाड्यामध्ये आज जल्लोष, आज रात्र, आज की शाम, ऐरोली गांव के नाम, अभि जोशी के नाम आपण पाहताय. ऐरोली कोलीवाडा टीम आपण पाहताय. या स्पर्धेचा चॅम्पियन, या स्पर्धेचा विजेता, प्रथम क्रमांक पटकावणारा हा खेळाडू, हा संघ आपण पाहू शकाल ऐरोली कोलीवाडा टीम. बोला गणपती बाप्पा. ऐरोली गावाचा सातत्याने मित्रांनो खेळत असतात. एक यंग टॅलेंट या टीम मध्ये आहे. यंग संघ घेऊन मैदानामध्ये उतरतात. जिद्द, मेहनत, चिकाटी असेल, कधी काही करू शकतो. अभिनंदन टीम, तुम्हाला भरभरून शुभेच्छा. येथे आपण सर्व उपस्थितांचा आभार मानूया. सगळ्या मान्यवरांचा आभार. सीबीडीचा राजा साहित्य मित्र मंडळाच्या वतीने जे जे सहकार्य केलेले असे आमचे मंगेशजी आंबले असतील, स्वातिताई गोरखे असतील, सचिन साळुंके सर असतील, सीबी रेड्डी साहेब, कुणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही क्षमा व्यक्त करतोय. ही स्पर्धा अगदी यशस्वीपणे साकार झालेली आहे. ही स्पर्धा अगदी यशस्वीपणे साकार झाली, यशस्वी झाली, त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय आम्ही. सीबीडी टीम, मला ऋषभने समालोचन करण्याची संधी दिली त्याचंही मनापासून आभार. संपूर्ण एकता मित्र मंडळ तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. मी काही चुकलो असेल तर मला क्षमा असावी. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. ही स्पर्धा इथेच संपली असं मी घोषित करतोय. ही स्पर्धा इथेच संपली असं मी जाहीर करतो.
आपण आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद धन्यवाद.